ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। इस्लापूर परिसरातील रोडा नाईक तांडा भागात बिबट्या फिरत असल्याची माहिती रविवारी 14 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांकडून मिळाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र या घटनेची तात्काळ व गांभीर्याने दखल घेत इस्लापूर वन विभागाने केलेल्या तपासणीत संबंधित प्राणी बिबट्या नसून तडस म्हणजे हायना असल्याचे स्पष्ट झाले आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इस्लापूर वन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। जिल्हा उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत इटलोड, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल VS गुदे यांच्या पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी केली। शेतामध्ये आढळलेल्या प्राण्याच्या पायांच्या पंजांचे ठसे तपासणीसाठी सर्च टीमकडे पाठवण्यात आले। तज्ञांकडून या ठशांची सखोल तपासणी केल्यानंतर सदर पंजांचे ठसे बिबट्याचे नसून तडस प्राण्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचा खुलासा वन विभागाने केला आहे। दरम्यान परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच वन्य प्राण्यांबाबत संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, वनपाल VS गुदे यांच्यासह इस्लापूर वन विभागाने केले आहे।